एका बिंदूत मिळणाऱ्या दोन रेषांना स्पर्श करणारे दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढणे. प्रश्न: 30 अंशाच्या कोनात दोन्ही भुजांना स्पर्श करणारे 2 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. आता इथं आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे. पहिल्या कोनामध्ये वर्तुळाची त्रिज्या दिलेली नव्हती. त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर त्रिज्येचा कंस जो आहे त्याला आणि कोणाला स्पर्श करणारं वर्तुळ होतं. या ठिकाणी आपल्याला या कोनामध्ये 2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. मग त्या पद्धतीने आपल्याला 30 अंशाचा कोन आपण काढून घ्यायचा ABC आणि तो कोन जो आहे तो दुभागायचा आहे. कोन दुभागताना अगदी तंतोतंत दुभागायचा आहे. अशा पद्धतीने कोन दुभागल्यानंतर ती दुभाजक रेषा व्यवस्थित त्या बिंदूमधून ती वाढवायची आहे. अशा पद्धतीने हा कोन दुभागल्यानंतर BC रेषेवरती आपल्याला अंदाजे 2 बिंदू घ्यायचे लंब टाकण्यासाठी. त्या बिंदूंना नाव द्यायचे P आणि Q. P बिंदूवर कंपासाचा अंदाजे अंतर घेऊन दोन्ही बाजूला कंस करून Q बिंदूवर त्याच पद्धतीने कंस करायचे आहे आणि ते कंसाचं अंतर जे आहे ते दुभागायचं आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन जास्त घ्या आणि ते कंस बाहेर गेले पाहिजे थोडेसे वरच्या बाजूला, असं थोडं जास्त अंतर घ्यायचं. अशा पद्धतीने हे 2 PQ मधले कंस जे आहे ते आपण दुभागलेले आहेत. त्या दुभाजक रेषावरती वाढवायचे म्हणजे ते लंब आपल्याला वरती वाढवायचे. आता 2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं. मग कंपासमध्ये 2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. P बिंदूवरून त्या लंबाला 2 सेंटीमीटरवर छेदायचं. Q वरून तीच कृती करायची आणि ते 2 छेदनबिंदू कोणाच्या दुभाजक रेषेला जिथं छेदतील त्या ठिकाणचा जो बिंदू मिळाला त्याला D नाव द्यायचं आहे. आता या D बिंदूमधून BC रेषेला लंब टाकण्यासाठी अंदाजे अंतर घ्यायचं आणि BC रेषेला छेदेल असं कंस करायचे आहेत आणि तो जो कंस आहे तो निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन छेदायचा आहे. अशा पद्धतीने रेषेबाहेरील बिंदूतून लंब टाकणे ही कृती या ठिकाणी आपल्याला करायची आहे. तो लंब टाकल्यानंतर BC रेषेला जिथं छेदेल तिथं P नाव द्या. कंपास D बिंदूवर ठेवून P इतकं अंतर घेऊन वर्तुळ काढायचं आहे. धन्यवाद.